अनेक युगांपासून या देवभूमीवर अंधार पसरला होता. अन्यायाचा हाहाकार एवढा वाढला होता की स्वर्गातील देव सुद्धा मौन झाले होते. कारण पृथ्वीवर उतरला होता महिषासूर. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त असलेला बलवान असुर. त्याला कोणताही देव दैवी शक्ती मारू शकत नव्हती. तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन एका अद्भुत दिव्य शक्तीला आर्त हाक दिली. तेव्हा आकाश फाडून, भूमी हलवून सर्व देवांच्या शक्ती एकवटल्या आणि जन्म झाला एका अद्वितीय रूपाचा. हातात शंख, चक्र, त्रिशूल, तलवार, गदा, ढाल आणि परशु. प्रत्येक अस्त्राने ती अद्वितीय सामर्थ्याचं प्रतीक झाली. वाघावर आरूढ होऊन ती रणांगणात उतरली. आणि मग तिच्या पायाखाली चिरडला गेला तो महाकाय महिषासूर. आणि तिने पुन्हा पृथ्वीवर न्याय प्रस्थापित केला. ती शक्ती होती, ती देवी होती, महिषासूर मर्दिनी. तीच महिषासूर मर्दिनी अवतरणार आपल्या परळ नगरीत सर्व दुःखांचा विनाश करायला व संपूर्ण परळ नगरीतील भक्तांचा उद्धार करायला. मग येताय ना आपल्या परळच्या देवीच्या स्वागताला. अनुभवू हा अविस्मरणीय क्षण.